फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर बंद ठेवण्यात येणार आहे। आज शहर बंद ठेवण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांकडून आवाहन करण्यात आले। आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षेची मागणी यावेळी केली जाते। बीड ते परळी मार्गावरती रास्ता रोको आंदोलनही केले जाते। अशोक काळकुटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अशोक, नक्कीच वर्षा, वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असताना बाजूच्या एका हॉटेलच्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती आणि यानंतर अनेक प्रश्न जे होते ते उपस्थित करण्यात आलेले होते। हातावरती लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 2 आरोपींची नावही लिहिली गेली। मात्र यानंतर बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, आक्रोश पाहायला मिळतोय। आज याच घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवरती कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बीडमधलं वडवणी शहर जे आहे ते आता कडकडीत बंद ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच वडवणी शहरातल्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सध्या हे जर आपण पाहिलं तर रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। गेल्या काही तासांपासून हे रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। लोक आक्रमक आहेत। जे आरोपींची नावं समोर आलेली होती यामध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी छळ केला, ज्या लोकांनी त्रास दिला त्या लोकांवरती देखील कडक कारवाई करण्याची आजच्या या रस्ता रोकोच्या माध्यमातून मागणी केली जाते। दुसऱ्या बाजूला SIT गठीत करून सखोल तपास करावा आणि योग्य ती कारवाई करावी, आरोपींना फाशीचीच शिक्षा होईल अशा पद्धतीची कारवाई करावी अशी मागणी आजच्या या रस्ता रोकोमधून केली जाते। वर्षा, निश्चितच अशोक, या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद।